नमस्कार, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत। लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 महिन्याचे पैसे महानगरपालिका निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 जानेवारीला जमा करणार असल्याच्या काँग्रेसच्या दाव्याची राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणुकीआधी देणार का अशी विचारणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे। डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 असे 2 महिन्याचे 3000 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यात राज्य सरकार 14 जानेवारीला म्हणजेच मतदानाच्या आदल्या दिवशी टाकणार आहे। हा आचारसंहितेचा भंग आहे। हे एक प्रकारचे मतदानासाठी प्रलोभन आहे। तेव्हा आयोगाने सरकारला तसे करण्यापासून रोखावे असे पत्रक काँग्रेसचे सरचिटणीस यांनी आयोगाला दिले आहे। यावर राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले आहे की 15 तारखेला मतदान आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे 3000 आम्ही 14 तारखेला त्यांच्या खात्यात पाठवणार आहोत। परंतु निवडणूक आयोगाने काही निर्देश दिलेच तर 16 तारखेला निकाल लागल्यानंतर पैसे पाठवू। म्हणजेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या 2 महिन्याचे 3000 रुपये जे 14 तारखेला मिळणार होते ते जर निवडणूक आयोगाने काही आक्षेप घेतला तर 16 जानेवारीला निकाल लागल्यानंतरच हे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे। हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।